नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की दसरा जो आहे तर गुरुवारच्या दिवशी दसरा आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणा प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय आपल्या कुटुंबावर संकटे हे येतच असतात. आपल्या घरातील सगळे दारिद्र्य इडापिडा दूर व्हावे म्हणून आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरावरती ज्या व्यक्तींवर म्हणा किंवा कुटुंबावरती जी संकटे येत असतील तर ते संकटे दूर होतात किंवा जी येणारी संकटे आहेत तर ती संकटे येणार नाहीत. घरातील सगळी दारिद्र्य आहे किंवा इडापिडा आहे तर ते दूर होत असते. तर आता दसरा जो हा सण आहे तर आता दसऱ्याच्या दिवशी आपण सोने खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कारण की सोने जर आपण दसऱ्याच्या दिवशी खरेदी केले तर ते कधीही सोने विकले जात नाही. म्हणून मग सोने खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कारण की दसरा हा जो दिवस आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे म्हणून अत्यंत शुभ दिवस मानला जातो. मग या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे किंवा नवीन घर घेणे किंवा नवीन गाडी घेणे किंवा ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या नवीन घेणे. जर आपल्याला काही वस्तू म्हणा किंवा काही नवीन खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग आपल्या घरावरती संकटे येणारे दूर व्हावे म्हणून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरीच आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय म्हणजे काय करायचा आहे की संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा मग कधी लावायचा आहे, हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील कोणत्या अडचणी दूर होतात याबद्दलची जी माहिती सगळी आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्यांना तर माहितीच आहे की सगळ्यांना सोनं खरेदी करणं शक्य होत नाही. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, जे कमळ बी आहे तर ती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. कारण की दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा केली जाते. धनाची म्हणा किंवा ज्ञानाची, शक्तीची पूजा केली जाते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करून आणतात. तर सोनं खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहते. परंतु सर्वसामान्य व्यक्तींना सोनं म्हणा किंवा चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. कारण की सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मग सर्वसामान्य लोकांना सोनं खरेदी करणे परवडत नाही. म्हणून अशा व्यक्तींनी सोन्यापेक्षाही मौल्यवान जी वस्तू आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. तर घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, घरामध्ये आपल्या कायम लक्ष्मी टिकून राहते. म्हणून ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे. आता पैशामध्ये वाढ होते, घरामध्ये पैसा टिकून राहतो. घरामध्ये जर पैसा सतत खर्च होत असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसल्यामुळे पण आपल्या घरातील जो पैसा आहे तर तो खर्च होतो असतो. अतिशय महत्त्वाची आणि ही जी वस्तू आहे तर घरी आणल्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्थिर राहत असते. तर आपल्या घरातील गरिबी म्हणा दारिद्र्य संपून जाते, पैशाचे मार्ग मोकळे होतात. म्हणून ही कमळबी जी आहे तर जिथे कुठं पूजेचं साहित्य उपलब्ध असतं तिथे तुम्हाला हे कमळबी सहज उपलब्ध होऊ शकते. तर आता आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. ज्यावेळेस 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. आता दसऱ्याच्या दिवशी आपण दिवा लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो, घराची प्रगती होते. तर सायंकाळी आपल्याला 6 ते 9 या वेळेतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, चाकू म्हणा किंवा सुरुई या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंची पूजा केली जाते. ही पूजा सगळीकडे सकाळीच पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मग दुकानांची म्हणा किंवा वाहनांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे सर्व दिशा ज्या आहेत तर त्या सर्व दिशांना दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तर मग त्यासाठी कणकेचे दिवे म्हणा किंवा पंती घेऊन तुम्ही हा दिवा जो आहे तर लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 10 दिवे लावायचे आहेत. सगळे दिवे जे आहे तर एका ताटात आपल्याला घ्यायचं आहे. तर जर तुम्ही कणकेचे दिवे बनवलात तरीही चालेल आणि मग जर तुम्ही कणकेचे दिवे नाही बनवलात किंवा पंती घेऊन जर तुम्ही दिवा प्रज्वलित करणार असाल तर मग त्यासाठी 10 पंती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दिवे प्रज्वलित करायचा आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला देवघरात एक दिवा लावायचा आहे. तर प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यातील एक जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे सगळ्यात अगोदर. आणि नंतरचा जो दिवा आहे तो दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा जो दिवा आहे तर
आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर पिंपळाच्या वृक्षाजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते, म्हणून आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ हा दिवा लावायचा आहे। त्यानंतरचा दिवा जो आहे तुळशीमध्येही माता लक्ष्मी वास करत असते, म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेजवळ एक दिवा आपल्याला लावायचा आहे। आता तुमच्या घराच्या जवळपास शमीचं वृक्ष असेल किंवा तुमच्या घरी तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये आणून शमीचं वृक्ष लावलं असेल तर मग काय करायचं आहे, शमीच्या वृक्षाची दसऱ्याच्या दिवशी जर आपण पूजा केली तर शमीच्या वृक्षाची पूजा केल्यामुळे 7.5 जो त्रास असतो तर तो त्रास कमी होतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती येते, म्हणून मग आपल्याला असा एक दिवा जो आहे तर शमीच्या झाडाखाली पण लावायचा आहे। त्याचप्रमाणे नंतर कच्चा दिवा आहे तर वडाच्या झाडाजवळ एक आपल्याला दिवा लावायचा आहे, किंवा मग तुम्ही केळीच्या झाडाजवळ पण असा एक दिवा लावू शकता। आता यापैकी तुमच्या घराच्या जवळपास जी झाडे असतील त्या झाडांजवळ तुम्ही हा दिवा लावायचा आहे, कारण की केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू वास करतात। ही जी सगळी झाडे आहेत तर ही सगळी पवित्र मानली जातात। यातील जी 2 दिवे आहेत तर ती राहिलेली जी शिल्लक दिवे आहेत तर ते आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपल्याला हे दिवे लावायचे आहेत। आणि त्यातला जो एक दिवा आहे तर तो दिवा मग आपल्याला काय करायचा आहे, घरामध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। तर आता उत्तर दिशा जी आहे तर ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून असा एक दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। तर एक दिवा आपल्याला आपल्या किचनमध्ये म्हणा, जिथे कुठे तुमचं स्वयंपाकघर असेल तर तिथे एक आपल्याला दिवा लावायचा आहे, कारण की स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णाचं घर असतं, म्हणून मग माता अन्नपूर्णा आपल्यावरती, आपल्या घरावरती प्रसन्न व्हावी म्हणून मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये एक दिवा लावायचा आहे। आणि नंतर आग्नेय दिशेला हा दिवा आपल्याला लावायचा आहे, कारण की घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून मग आपल्याला असे जे हे दिवे आहेत तर हे दिवे आवर्जून लावायचे आहे। तर दसरा म्हटलं की 10 दिवस म्हणून असे हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। आता तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे पिंपळ असेल किंवा वडाचं वृक्ष असेल किंवा शमीचं जरी वृक्ष असेल किंवा नसेल, यापैकी कोणताही वृक्ष तुमच्या घराच्या जवळपास जर नसेल तर मग काय करायचं आहे, 5 दिवे जे आहेत तर हे 5 दिवे मग तुम्ही घरातच लावायचे आहेत। आता घरामध्ये सतत तुमच्या वादविवाद होत असतील तर त्यावेळेस मग तुम्ही संध्याकाळी गोकर्णीचं फूल घेऊन यायचं आहे, आणि ते गोकर्णीचं फूल आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सुखशांती प्राप्त होते, घरामधील जे वादविवाद असतील तर ते दूर होतात, म्हणून मग गोकर्णीचं फूल आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून घेऊन यायचं आहे। तर मग हे जे उपाय आहेत तर हे 10 दिवे लावण्याचे, तर यापैकी तुम्हाला ज्या सेवा म्हणा, जे उपाय म्हणा करणं शक्य होतं ते उपाय आवर्जून करायचा आहे। आणि हे सगळे दिवे प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, किंवा तुम्ही इतर कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर दिवे प्रज्वलित केल्यानंतर म्हणायचं आहे। यामुळे काय होते की आपल्या घरातील सगळी दारिद्र्य नष्ट होते, घरातील इडापिडा पण दूर होते, म्हणून हा असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।